नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीसाठी खास असा भगरीचा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. ह्याला वरईचे तांदूळ असं पण म्हणलं जातं. तर हा ढोकळा तुम्ही कोणत्याही उपवासासाठी केला तरी चालतो. ह्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी भगर घ्यायची आहे आणि ह्याला चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे. चाळल्यावर ह्याला निवडून पण घ्यायचे. कधी कधी ह्याच्यामध्ये पांढरे खडे पण असतात आणि ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. धुतल्यावर ह्याला चाळणीवर वाळून घ्यायचं किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचे. 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. या मोठ्या चमच्याने मी 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भगर बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत साबुदाणा पण टाकायचा आहे. दोन्ही पण एकत्रच बारीक करायचं आहे. दोन्ही पण एकत्र करून मग ह्याला थोडंसं पहिल्यांदा पल्स मोडवर करायचं आणि मग नंतर बारीक करायचं आहे. थोडंसं जाडसर असं रवाळ ठेवायचं आहे आपल्याला. हे पीठ बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे पीठ ठेवायचं आहे. हे पीठ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर साबुदाणा टाकायचा नसला तर ह्याच्या जागेला बटाटा टाकला तरी चालतो. बटाट्याची साल काढायची आणि भगरीसोबत बारीक करून घ्यायचा. ह्याच्यामध्ये आता आपल्याला 2 मोठे चमचे दही टाकायचं आहे. दही जितकं फ्रेश असेल तितकं चांगलं आहे. जास्त आंबट दही घेऊ नका. दही चांगल्यापैकी ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी पण टाकायचं आहे. दही जर खूप घट्ट असेल तर आपल्याला पाणी थोडं जास्त टाकायला लागेल आणि थोडंसं नॉर्मल पातळ असेल तर पाणी कमी टाकायचं. पाणी पण आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकू नका. असं मिक्स करायचं आहे आणि मग पाणी टाकायचं. आता ह्याच्यामध्ये मी परत एकदा पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं. ज्या वाटीने आपण भगर घेतलेली होती त्याच वाटीने मी पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे. ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ ठेवायचं आहे. पाणी थोडंसं लागलं तर तुम्ही वाढू शकता. चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला उपासाचं मीठ टाकायचं आहे आणि तेल पण उपासाचं तुम्ही जे वापरता ते टाकायचं आहे. 1 किंवा 2 चमचे तेल टाकायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहे मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर आत्ता टाका, नाही टाकलं तरी चालतं. आता ह्याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. या पिठावर झाकण ठेवून आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं ह्याला भिजत ठेवायचं आहे. इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचे. तुम्ही हा ढोकळा एखाद्या ताटात किंवा मग केकच्या टीनमध्ये केला तरी पण चालतो. आपलं तेल सगळीकडे लावून झालेलं आहे. ढोकळा करण्यासाठी मी गॅसवर एक स्टीमर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्टीमर नसलं तर तुम्ही हे कुकरमध्ये केलं तरी पण चालतं. 15 मिनटं झाल्यावर आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे. तुम्हाला जर पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं तरी पण चालेल कारण की पीठ आपलं किती बारीक केलेलं आहे त्याप्रमाणे पाणी लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी छोटा पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त खायचा सोडा घेतलेला आहे आणि हा सोडा आपल्याला एकदम फ्रेश घ्यायचा आहे. जर जास्त जुना असला तर आपला ढोकळा फुगणार नाही. जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर 1 चमचा इनो टाकलं तरी पण चालतं. सोडा टाकल्यावर आपल्याला हे चमच्याने छानपैकी मिक्स करून घ्यायचे. थोडंसं फास्ट करायचं आणि सोडा पण सगळीकडे छानपैकी मिक्स व्हायला पाहिजे, नाहीतर मग त्याची चव चांगली लागत नाही. आता आपण हे बॅटर आपण मगाशी ग्रीस केलेल्या कुकरच्या डब्यामध्ये चांगल्यापैकी टाकून घेऊया. पीठ टाकून झाल्यावर मग ह्याला थोडंसं असं टॅप करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये जी हवा असते ती निघून जाते. आपलं पाणी पण चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. आता ह्याच्यावर मी स्टीमरची जाळी ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुकरचा डब्बा ठेवायचा आहे. आता आपण ह्याचं झाकण लावूया आणि ह्याला 20 ते 25 मिनटं चांगलं फुल गॅसवर शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा छानपैकी शिजतो आहे आणि थोडासा वर पण आलेला आहे. छान असा फुगलेला आहे. आता झाकण उघडून आपण बघूया आपला ढोकळा कसा झाला आहे तो. ह्याच्यामध्ये टूथपिक किंवा मग सुरी घालून चेक करून घ्यायचं आहे. मी असं सुरीने चेक केलं आहे. आपला ढोकळा छानपैकी शिजलेला आहे. आता गॅस बंद करून ह्याला 1 मिनटं असंच ठेवायचं आहे. ढोकळा बाहेर काढल्यावर तुम्ही बघू शकता ह्याच्यावर थोडेसे क्रॅक्स आलेत
कारण की ढोकळा आपला छानपैकी फुगलेला आहे. आणि मी 15 मिनटं झाल्यावर एकदा ह्याला चेक करून बघितलं होतं, पण ढोकळा शिजला नव्हता. तर 15 ते 20 मिनटं लागतात हा ढोकळा शिजायला. ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर मग सुरी टाकून ह्याचे साईड्स असे लूज करून घ्यायचे आहे. प्लेटमध्ये आता आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे. वरून थोडंसं असं टॅप करायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा एकदम इझिली बाहेर येतो. मस्तपैकी जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. दिवसभराच्या उपवासासाठी आपल्याला 2-3 प्रकार तर करायलाच लागतात. तर ह्या आषाढी एकादशीला हा एक ढोकळ्याचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला हा भगरीचा ढोकळा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ढोकळ्यावर टाकण्यासाठी आता आपण फोडणी तयार करून घेऊया. ह्याच्यासाठी मी मोठे 3 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मिरची टाकायची आहे. मिरची चांगली भाजली की मग ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. तूप जर आवडत नसेल तर तुम्ही तेलाची फोडणी केली तरी चालतं, पण जिरं आणि तूप हे कॉम्बिनेशन ढोकळ्यावर खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया. आणि जर तुम्हाला इथे वाटलं की ढोकळा थोडा कोरडा झाला तर फोडणीमध्ये 2-3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि मग ही फोडणी सगळ्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे. मस्तपैकी आपला ढोकळा तयार झालेला आहे. चालत असलं तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आपला ढोकळा मस्त असा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. धन्यवाद.